स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांचा विकास होण्यासाठी डी.आर. नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित पोद्दार अभ्यासक्रमाचे डिवाइन इंटरनॅशनल स्कूल विटा CBSE बोर्ड डान्स स्पर्धेत स्कूलचा भारतात सलग 2 वर्षे पहिला नंबर येतोय। भारतामध्ये सलग 5 वर्ष शिक्षणामध्ये नंबर 1 असलेलं एकमेव स्कूल म्हणजे पोद्दार स्कूल। मग वाट कसली बघताय? चला तर मग आपल्या पाल्याचा शिक्षणासोबत सर्वांगीण विकास करण्यासाठी आजच पोद्दार डिवाइन इंटरनॅशनल स्कूल मध्ये ऍडमिशन घेऊया। संपूर्ण सांगली जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या लोकसभा उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हेच निवडणूक रिंगणात असल्याचं निश्चित झालंय। या संदर्भातली पाहूयात ही सविस्तर बातमी। गेल्या 15 दिवसापासून राजकीय वर्तुळात नाट्यमय घडामोडी सुरू होत्या। या चर्चेला आज विराम मिळालाय। स्वाभिमानीकडून राजू शेट्टींनी अखेर विशाल पाटील यांना उमेदवारी दिल्यानं निवडणुकीस रंग आलाय। वसंतदादा घराण्यातील व्यक्ती प्रथमच अन्य पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे, त्यामुळे ही लढत आता राज्यात लक्षवेधी ठरणार आहे। या मतदारसंघात भाजपकडून खासदार संजय काका पाटील, वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश शेंडगे तर स्वाभिमानीकडून विशाल पाटील हे रिंगणात उतरलेत, तर गोपीचंद पडळकर हे अपक्ष निवडणूक लढवतील असे चित्र दिसतंय। या सर्व बाबींमुळे लोकसभा निवडणुकीत चांगला रंग चढलाय, तर नेत्यांसाठी ही निवडणूक अस्मितेची ठरली। 1980 ते 2014 नंतर पहिल्यांदाच वसंतदादा पाटील घराण्यातील सदस्य काँग्रेसचा हात सोडून अन्य चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।